जीने के लिए। पाँव तो बहुत है, लेकिन तथागत भगवान गौतम बुद्ध के जैसे कोई पाँव नहीं। छांव तो बहुत है, अरे छांव तो बहुत है, लेकिन पीपल के जैसी कोई छांव नहीं। गांव तो बहुत है, गांव तो बहुत है, लेकिन महू के जैसा कोई गांव नहीं। और इस देश में बड़े राव तो बहुत है, लेकिन डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर के जैसा कोई राव नहीं। डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर के जैसा कोई राव नहीं, कोई राव नहीं। जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तलवारीच्या टोकावर स्वराज्य खेचून आणले असे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले, भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांती ज्योती माता सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ माता भीमाई, त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर, या भारतामध्ये एकच बाप होऊन गेला, स्वर्गामध्ये गेला तरी पण स्वर्गातल्या 36 कोटी देवांनी त्या बापाला हात जोडून वंदन केले. असे ते महामानव बोधिसत्व विश्वरत्न परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पृथ्वी शेष नावाच्या मस्तकावर नसून ती शेतकरी आणि कष्टकरी यांच्या तळहातावर तरलेली आहे असे सांगून जाणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अशा सर्व तमाम महापुरुषांना व त्यांच्या विचारांना मी सर्वप्रथम वंदन करते. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे हे विचारमन आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या माता बंधू भगिनींनो आणि बालमित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम, जय भीम, जय भीम. मला म्हणावेसे वाटते की ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शांती मिळते. ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शांती मिळते, राम बोलल्याने पापापासून मुक्ती मिळते आणि जय भीम बोलल्याने माणसाला माणुसकी कळते, माणसाला माणुसकी कळते, माणसाला माणुसकी कळते. मी दीक्षा प्रकाश गजभारे आज मी आपल्या समोर माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी उभी आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्यांनी केला लाखो माणसांचा उद्धार, संघर्षातून मिळवून दिला आम्हाला अधिकार, अशा ज्ञानसूर्याला प्रणाम माझा त्रिवार, अशा ज्ञानसूर्याला प्रणाम माझा त्रिवार, प्रणाम माझा त्रिवार. दिनांक 14 एप्रिल. 14 एप्रिल ही एक तारीख नाही, 14 एप्रिल ही एक तारीख नाही, तर ती एका वादळाचा आरंभ बिंदू आहे, एका युगाची सुरुवात आहे, एका जिवंत संघर्षाचा प्रारंभ आहे. त्या संघर्षाला सुरुवात झाली होती 14 एप्रिल 1891 या दिवशी. कारण या दिवशी जन्मले होते हजारो वर्षांपासून शोषणाच्या तरी खितपत पडलेल्या एका प्रचंड मोठ्या जनसमुदायाचा महान मुक्तीदाता. तुमचा माझा आणि संपूर्ण विश्वात संघर्षाची इच्छा बाळगणारा प्रत्येक व्यक्तीचा महानायक. अनेक वर्ष, अरे अनेक वर्ष चातुर्य वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव, ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी आणि चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते, अशा बहुजनांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे आणि त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. या जगामध्ये गरिबी तिथेच आहे जिथे शिक्षण नाही. त्यामुळे अर्धी भाकरी खा परंतु आपल्या लेकरांना चांगले शिक्षण द्या असे विचार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः वेळप्रसंगी उपाशी राहून बॅरिस्टर झाले. ज्या समाजात हजारो वर्षांपासून कोणी 4थी पर्यंत शिकू शकला नव्हता, त्या समाजातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंड मधून बॅरिस्टर होऊन आले. केवढा अभिमान पराक्रम. आणि ते आपल्या कायद्याच्या ज्ञानातून आपल्या परिवारासाठी प्रचंड पैसा कमवू शकले असते, परंतु त्यांनी आपल्या अभ्यासाचा उपयोग स्वतंत्र भारतात कायदे मंत्री होऊन गोरगरीब जनतेच्या उद्धारासाठी केला.
म्हणूनच म्हणावेसे वाटते, अरे होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हता प्रकाशाचा किरण. होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हता प्रकाशाचा किरण. पुसण्या त्यांचे अश्रू, त्यांना बहुजनांना नवसंजीवन. अवतरला एक महामानव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव. आकाशातील ग्रह तारे, आकाशातील ग्रह तारे तर माझे भविष्य ठरवित असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग. असे प्रखर वक्तव्य करणारे बाबासाहेब अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व. 1922 साली बाबासाहेब बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झाले. म्हणूनच म्हणतात ना, पीपल के पैर के नीचे बैठकर, अरे पीपल के पैर के नीचे बैठकर कोई साधु संत पंडित होगा, लेकिन तथागत भगवान गौतम बुद्धा कोई हो नहीं सकता. दीन दलितों को पानी पिलाकर कोई राष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले अभी हो नहीं सकता. स्वच्छता का अभियान चलाकर गांधी से लेके मोदी तक, लेकिन कोई संत गाडगे बाबा अभी हो नहीं सकता. तलवार चलाने वाले बहुत पड़े हैं हमने इतिहासों में, लेकिन तलवार चलाने वाला छत्रपति शिवाजी महाराज अभी कोई हो नहीं सकता. अरे बैरिस्टर आए गए कितने नत्तू खैरे, लेकिन बैरिस्टर मेरे भीमराव रामजी आंबेडकर के जैसा पूरे जहां में अभी हो नहीं सकता. पूरे जहां में अभी हो नहीं सकता. पूरे जहां में अभी हो नहीं सकता. माझ्या माता बंधू भगिनींनो, रामजी बाबा 5 वर्षाच्या भीमरावांना सतत म्हणायचे की, अरे भीमा, तुला शिक्षण शिकायचं आहे, कोणती नोकरी करण्यासाठी नाही. तुला शिक्षण शिकायचं आहे कोणत्या डिग्र्या मिळवण्यासाठी नाही. तुला शिक्षण शिकायचं आहे कोणतं मंत्री बनण्यासाठी नाही. तुला शिक्षण शिकायचं आहे तर या बहुजनांच्या चालत आलेल्या रूढी पिढीला बदलण्यासाठी तुला शिक्षण शिकायचं आहे. आणि म्हणूनच मला म्हणायचे वाटते की अरे वर्गाच्या बाहेर भीमराव बसायचे, वर्गाच्या बाहेर भीमराव बसायचे, वर्गाच्या आतमधल्या फळावरचा अभ्यास त्यांच्या मनात बसायचा. हे सर्व पाहून ब्राह्मणाचा गुरुजी गारातल्या गारात हसायचा. कारण त्याच्या उद्याचा महासूर्य त्या वर्गाच्या बाहेर बसलेल्या भीमरावांच्या चेहऱ्यात दिसायचा. भीमरावांच्या चेहऱ्यात दिसायचा. भीमरावांच्या चेहऱ्यात दिसायचा. कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया. कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया. कोई उसी स्कूल में बैठकर स्कूल का सबक सिखा कर चला गया. लेकिन एक अछूत का बेटा क्लास के बाहर बैठकर पढ़ लिख कर इस बहुजन समाज की तकदीर लिख कर चला गया. तकदीर लिख कर चला गया. तकदीर लिख कर चला गया. आकाशी सोनेदाने प्रकाशमान होऊन झळकणारा सूर्य एक आणि एकच. त्याचा प्रकाशाने प्रकाशमान झालेले चंद्र चांदण्या. तसाच अपृष समाजातील जन्माला आलेला सूर्य एक आणि एकच. त्यांच्या ज्ञानाच्या बुद्धीच्या विचाराने हा संपूर्ण देश प्रकाशमान झाला. आणि त्यांनी आपल्या कृतज्ञपणाला लावून या अपृश्य लेकरांतील अपृश्य चंद्र चांदण्यांना आपला प्रकाश दिला. नव्हे तर त्यांना बहुजन नव्हे तर त्यांना वाटेवर चालायची गती दिली. परंतु माझ्या बंधू भगिनींनो, आजची परिस्थिती खूप वाईट आहे. त्या काळात तुमच्या बापदादांना पाणी मार्गमय म्हणावं लागत होतं. नदी, तलाव, विहीर पिण्याच्या पाण्याला सुद्धा स्पर्श करण्याची मुभा नव्हती. जनावरांपेक्षा हीन अवस्था होती तुझ्याच मुहाची, समाजाची, पर्यायाने तुझ्याच बापाची आणि आज्याची. जगण्याची राहून घेतला होता. जनावरांकडून खायच्या पातीवर ढकललं होतं अपृषांना. अशा अण्वस्त्र समाजासाठी आपल्या पोटच्या
फिरणे होय. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो स्वाभिमान अपृष्ठवर्गात पेरला होता, तो स्वाभिमान गव्हाणे टाकून स्वाभिमान गव्हाणे टाकून प्रस्थापित राजकीय पक्षांची जी हुजरी करणारा सर्व भाग त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय? 5,000 वर्ष हिंदू समाजाने 7 कोटी अपृष्ठांना जो अमानुष छळ केला, त्यांना त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड, मूर्तिवंत बंड, त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे दुर्विरुद्ध उगवलेली वज्राची मूठ होय. आंबेडकर म्हणजे जातीवादावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले चक्र होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध सदैव पुकारलेले एक युद्धच होय. आणि म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, मत देखो इन झोपड़ियों में, अरे मत देखो इन झोपड़ियों में, इनमें तो क्रांति पलती है. बगावत हम करते नहीं, यही तो हमारी गलती है. अरे जिस दिन में हम बगावत कराते, अगर इस देश में मेरे बाप का और तेरे बाप का संविधान न होता, तो ये भारत हम कब का जलाकर राख कर दिए होते. ये भारत हम कब का जलाकर राख कर दिए होते, कब का जलाकर राख कर दिए होते. निळ्या रक्ताची धमाक स्वाभिमानाची आग आहे. अरे निळ्या रक्ताची धमाक स्वाभिमानाची आग आहे. घाबरतोस कुणाला? अरे घाबरतोस कुणाला? तू तर भीमाचा वाघ आहे, तू तर भीमाचा वाघ आहे, तू तर भीमाचा वाघ आहे. नुसते पोट भरले म्हणजे सर्व काही झाले असे समजू नका. पोट काय रांडाई सुद्धा भरते. कबीर कहे कुछ उत्तम कीजिए, आप खाए और औरों को दीजिए. या कबीराच्या दोह्याप्रमाणे उद्योग करा. स्वार्थ परार्थ दोन्ही साधा. घर कथन सांभाळा, मात्र समाज कार्यालाही मदत करा. लोहित नावाच्या ब्राह्मणाने बुद्धाला 2 प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न असा की विद्या ही ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3 वर्गांना शिकविली पाहिजे. शूद्र या 4थ्या वर्गाला विद्या शिकवता कामा नये. याचा तू का मान्य करीत नाहीस? त्याला उत्तर मिळाले ते असे, 4 वर्ग हे धंद्यांकरिता पडलेले आहेत, परंतु विद्या हा काही रोजगारीचा प्रश्न असू शकत नाही. विद्या या मानवाच्या जीवनात अत्यंत आवश्यक आहे. ज्ञान नसल्यामुळे आपले नुकसान होऊ शकते. आपण धर्मासाठी सत्याग्रह केला. धर्मांतराचा ठराव केला, सर्व काही केले. आता आपण आपले मन पवित्र केले पाहिजे. आपल्या सद्गुणांकडे ओढा असला पाहिजे. ज्ञान हे तलवारीसारखे आहे. समजा एखाद्या माणसाच्या हातात तलवार आहे, त्याचा सदुपयोग करायचा की दुरुपयोग हे त्या माणसाच्या शिरावर अवलंबून नाही. तो त्या तलवारीने एखाद्याचा खूनही करेल किंवा एखाद्याचा बचावही करेल. ज्ञानाची तसेच आहे. एखादा शिकलेला माणूस जर त्याचे शील चांगले असेल तर तो आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी करेल, परंतु त्याचे शील चांगले नसेल तो आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांच्या अकरण्याकडेही खर्च करेल. शील हे धर्माचे मोठे अंग आहे. म्हणूनच ममता, करुणा आणि समता आहे ज्याचा आधार आमच्या जीवनात बाबासाहेबांनी आणली बहार. आमच्या स्वातंत्र्याची कमानी लिहिली भीमाने, आनंदाने सजवला आमचा संसार भीमाने. आणि भीमाने केले आम्हाला बलवान. नव्या युगाची दिली आम्हाला दान, नव्या युगाची दिली आम्हाला दान, नव्या युगाची दिली आम्हाला दान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन हे आपल्या सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं आणि आपलं स्वप्न साकार करावं कसं, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आपणास नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले. काही ठिकाणी काही लोक
समुद्र का पानी माप सके ऐसा कोई माप है क्या? आकाश की ऊंचाई माप सके ऐसा कोई माप है क्या? अरे समुद्र का पानी माप सके ऐसा कोई माप है क्या? आकाश की ऊंचाई माप सके ऐसा कोई माप है क्या? और तो संविधान बदलने की बात करता है पगले। नया संविधान लिखने के लिए डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर के जैसा कोई बाप है क्या? डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर के जैसा कोई बाप है क्या? कोई बाप है क्या? आमच्या डोक्यावर ना कोणी आमदाराचा हात आहे ना कोणी खासदाराचा हात आहे, परंतु ज्याचा हात आहे तो सारा देशाचा बाप आहे, तो सारा देशाचा बाप आहे, तो सारा देशाचा बाप आहे. शेवटी मी एवढंच म्हणू इच्छिते, हम जब चलते हैं तो देखने वालों की रूह कांप जाती है. हम जब चलते हैं तो देखने वालों की रूह कांप जाती है. हम जब ठहरते हैं तो तूफान भी ठहर जाता है. हमें बदलने की कोशिश भी मत करना मनुवादियों, हमें बदलने की कोशिश भी मत करना. अगर हम बदल गए तो पूरा इतिहास बदल देंगे, पूरा इतिहास बदल देंगे, पूरा इतिहास बदल देंगे. एवढं बोलून मी इथेच थांबते आणि संयोजकांनी मला इथे येऊन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि आपणही माझे 2 शब्द शांतपणे ऐकून घेतलात त्यावेळी आपल्या सर्वांचे आभार मानते. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बहुमत समाजाचा.